गुढीपाडवा विशेष 2024 आपल्याला संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घ्यायची आहे। मुहूर्त काय असणार आहे, रामरक्षा स्तोत्राचे पठण का केले जाते, माता लक्ष्मीची उपासना आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे, माता लक्ष्मीचं अष्टक सिद्ध करून घ्यायचं आहे, तर अशी अलौकिक ही पूजा असणार आहे। तर पौराणिक कथेनुसार श्रीराम हे वनवासातून पुन्हा अयोध्येला परत आले म्हणून गुढी उभारली जाते आणि हा दिवस साजरा केला जातो। म्हणून यशाची गुढी उभारून हा दिवस साजरा केला जातो। आपल्याला कोणते उपाय करायचे आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी, प्राप्त लक्ष्मी चिरकाल राहण्यासाठी, असे एक नाही तर अनेक तुम्हाला मी उपाय सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर हिंदू वर्षाच्या तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। हिंदू पंचांगानुसार नवीन वर्षाची सुरुवात होत आहे। या वर्षीचा गुढीपाडवा हा 9 एप्रिल रोजी वार आहे मंगळवार। या दिवशी अभ्यंग स्नान आपल्याला करायचं आहे, कारण नवीन वर्षाचा सण आहे, नवीन दिवस आहे आणि दिवसाची सुरुवात अगदी आपल्याला चैतन्यमय करायची आहे। म्हणून आपण अशा प्रकारे उठणं जर बनवून अंगाला लावलं आणि स्नान जर केलं तर आपली सुरुवात ही अगदी चांगल्या प्रकारे होत असते। गुढी उभारली जाते या दिवशी आणि यावेळी गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त असणार आहे 6 वाजून 2 मिनिटांपासून सुरू होणार आहे ते 10 वाजून 16 मिनिटांपर्यंत असणार आहे। तर या वेळामध्ये आपण गुढीही उभारू शकतो। तर गुढी उभारते वेळी आपल्याला ब्रह्मध्वजाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि हा मंत्र म्हणूनच आपल्याला गुढी उभारायची आहे। गुढीचं पूजन करायचं आहे आणि या गुढीला प्रार्थना केली जाते। तर कशा प्रकारे करायची आहे, तर हे ब्रह्मध्वज मी तुला नमस्कार करीत आहे, सर्व प्रकारचे शुभ मंगल शुभ आशीर्वाद प्राप्त होऊ द्या मला आणि तुझ्या या मंगलमय आशीर्वादाने हे नवीन वर्ष माझ्या कुटुंबासह आणि माझ्या परिवारासह वास्तूमध्ये नित्य मंगलदायी, योग्यदायी व यशस्वी व संपन्नकारक ठरू दे असं म्हणून प्रार्थना करायची आहे। तसेच ज्यांच्याकडे पंचांग असेल तर पंचांगामधील गणपती बाप्पांचे आपल्याला पूजन करायचे आहे। पंचांगामधील नवीन वर्षाचा संवाद आपल्याला वाचायचा आहे आणि खरंच ज्यांना पंचांग वाचता येत असेल त्यांनी नक्कीच घ्यायला पाहिजे। तर मला बऱ्याचदा जमत नाही म्हणून मी यावर्षी ते घेतलं नाही। गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जातो। बऱ्याच शुभ कार्यांची सुरुवात या मुहूर्तावर केली जात असते आणि म्हणूनच यश, भाग्य आणि भरभराटीचे ठरत असते। तर आपल्याला कशामध्ये यश मिळणार आहे हे आपल्याला बघायचं आहे, आधीच आपण जाणून घेणं महत्त्वाचं आहे। त्यानुसार आपण यशाची तयारी करायला सुरुवात करत असतो, कारण हा खूप महत्त्वपूर्ण दिवस असतो आणि आपण या दिवशीच ठरवायचं असतं की आपल्याला पुढे काय करायचे आहे। तर मुळामध्येच पाडव्याचा संस्कृत अर्थ चंद्राची वाढत जाणारी कला। अगदी ज्याप्रमाणे चंद्राची कला वाढते त्याचप्रमाणे सुरुवात केलेल्या कामामध्ये आपल्याला यश मिळतं, प्रगती मिळते आणि दिवसेंदिवस वाढत जायला पाहिजे असं आपण बरेचसे जण या दिवशी गृहप्रवेश जर करायचं असेल तर ते करू शकतो। गणेशाचे पूजन आपण करून या दिवशी गृहप्रवेश करू शकतो। उपासना ही कुठली असो ती शास्त्रोक्त असली पाहिजे। तर आपल्याला या गुढीपाडव्याच्या सणामध्ये आपल्याला अंगणामध्ये सडा टाकणे, रांगोळी काढणे, आपल्या मेन डोअरला तोरण लावणे, घरामधील देवांची देवपूजा करणे आणि गुढी उभारणे आणि मंत्राचा जप करायचा, आपल्याला नैवेद्य बनवायचा आहे आणि चैत्रांगण रांगोळीसुद्धा काढायची आहे। तर चैत्र नवरात्रीची ही सुरुवात असते खरं तर। त्याचप्रमाणे या चैत्र महिन्यामध्ये दुर्गा सप्तशती पाठाचे ग्रंथाचे वाचन, चंडिका होम, अश्विन नवरात्रीप्रमाणेच आपल्याला या महिन्यामध्ये देखील विविध प्रकारे उपासना करायची आहे, या काळामध्ये केली जाते आणि श्रीराम रक्षा स्तोत्र पठण करून आपल्याला सिद्ध करायचं आहे आणि ते केलं सुद्धा जातं बरं का। पाडव्याच्या ह्या पहिल्या दिवसापासून तर रोज आपल्याला प्रभू रामचंद्रांचे स्मरण करून रामरक्षा स्तोत्राचे रोज आपल्याला 9 वेळा वाचन करायचे आहे आणि हे वाचन पाडव्यापासून तर रामनवमीपर्यंत
केलं जातं, म्हणजे 9 दिवस नित्य नियमाने केलं जातं. अशा प्रकारे रामरक्षा स्तोत्र पठण करून सिद्ध केलं जातं. त्यानंतर रोज आपण एक वेळा नित्य नियमाने हे म्हणू शकतो. तर हे सिद्ध केलेलं रामरक्षा स्तोत्र खूपच बहुगुणी मानले जाते, कारण हे सिद्ध झाल्यानंतर त्याचे व्हायब्रेशनसुद्धा तेवढेच तेजस्वी आणि ऊर्जावाहक बनत असतात. तर जे आजारी असतात त्यांना हे पाणी आपल्याला सिद्ध केलेलं प्यायला द्यायचं आहे. तर ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे, समोर ठेवून आपल्याला स्तोत्र पठण करायचे आहे आणि अभिमंत्रित झालेले हे पाणी त्यांना प्यायला द्यायचे आहे. बराच फरक पडत असतो. रामचंद्रांचे स्मरण करून आपण हे सर्व काही करायचं आहे. आपण या महिन्यामध्ये ग्रंथसुद्धा खरेदी करू शकतो. तर रामचरित्र मानस असो किंवा स्वामींचं असो किंवा माता लक्ष्मीचं असो किंवा आपण कुंकुमार्चन विधी करत असतो, असे जी शुभपुस्तके आहेत, ग्रंथ आहेत, ते आपण या महिन्यामध्ये नक्कीच खरेदी करू शकतो. नवीन वर्षाचा सण आहे, या नवीन वर्षामध्ये आपण अशी बरीचशी पुस्तकंसुद्धा घेऊ शकतो. त्याचप्रमाणे श्री रामचरित्र मानस हे जे ग्रंथ आहे याचे वाचन आपण सुरुवात या गुढीपाडव्यापासून करू शकतो. या 9 दिवसांमध्ये तुम्हाला हे ग्रंथाचे वाचन करता येईल किंवा तुम्हाला वर्षभर जरी करायचं असेल तरीसुद्धा आपण याचे वाचन करू शकतो. आपल्याला आणखी एक सेवा करता येणार आहे, ती म्हणजे महालक्ष्मी अष्टकाचे पठण करायचे आहे. तर बघा, या नवरात्रीमध्ये, या चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला देवी माता लक्ष्मीची उपासना करता येणार आहे. त्या काळामध्ये आपल्याला 99 मंत्राचा जप करायचा आहे. तर तुम्ही ते 3 माळा जप करू शकता किंवा 9 माळा जपसुद्धा करू शकता. दुसरा मंत्र आहे तो म्हणजे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. तर बघा, महालक्ष्मीची सेवा आहे आणि आपल्याला ती करता येणार आहे. तर आपण ही प्रत्येकाने आवर्जून नक्कीच करा, कारण त्याचा फायदा आपल्यालाच होणार आहे. तर महालक्ष्मी अष्टकाचे आपल्याला पाठ रोज नित्य नेमाने करायचे आहे. 16 वेळा तुम्ही करू शकता. असं आपल्याला 9 दिवस हे करायचं आहे. चैत्र नवरात्रीच्या काळामध्ये 9 दिवस लक्ष्मीचा मंत्र आपल्याला साधना करता येणार आहे. आणि करत असताना आपल्याला एक डिश घ्यायची आहे. डिशमध्ये आपल्याला समोर 16 लवंगा ठेवूनच हा मंत्र म्हणायचा आहे. मंत्र पाठ करायचा आहे, म्हणजे 16 लवंगा ठेवायच्या आणि लक्ष्मी अष्टकाचे पाठ आपल्याला 16 वेळा म्हणायचे आहे. तर आपल्याला असं लक्ष्मी अष्टकाचे पाठ 9 दिवस करायचे आहे. म्हणजे पहिल्या दिवशी 16, दुसऱ्या दिवशी 16 आणि त्याचप्रमाणे 16 लवंगा आपल्याला 9 दिवस घ्यायचे आहे. तर ते तुम्ही फुल असलेल्याच घ्यायचे आहे आणि या सगळ्या लवंगा जे आहेत ते आपल्याला एका लाल कपड्यामध्ये ठेवायचे आहे. त्यामध्ये एक सुपारी ठेवा आणि 11 किंवा 21 कॉईन घ्यायचे आहे. तुम्ही 1 रुपयाचं घ्या, 2चं घ्या, 5चं घ्या. अशा प्रकारे सगळे आपल्याला ही पोटली बांधायची आहे आणि हे सर्व एकत्र करून आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायची आहे, ती बांधून ठेवायची आहे. आणि मागच्या वर्षीची तुमची जर असेल, कोणी जर ही सेवा केली असेल, तर आपण ज्या काही लवंगा आहे, सुपारी आहे, त्यांचं विसर्जन करायचं आहे. ते कॉईन आहे ते तुम्ही तुमच्या पूजेच्या साहित्यामध्ये वापरू शकता किंवा एखाद्या मंदिरामध्ये दान करू शकता. अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची असते. तर ही सगळी सिद्ध केलेली सेवा असते आणि साधना असते. उपासनेमुळे काय होतं, आत्मबल वाढतं आपलं आणि आपली शक्ती वाढत असते. तर बघा, आपण हे उपाय नक्कीच करून बघा. आणि आपल्या घरामध्ये तुम्ही तेजपान म्हणा, विलायची, लवंग, हळकुंड, सुपारी ह्या गोष्टीसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये आणून ठेवत जा, कारण वेळच्या वेळी ते आपल्याला पूजेमध्ये लागतातच. पण आपल्या घरातील नकारात्मकता काढण्यासाठी आपण तेजपान आणि विलायचीचा सुद्धा वापर करतो आणि लवंगाचा सुद्धा करतो. तर ह्या गोष्टीसुद्धा असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. या नवीन वर्षामध्ये तुम्ही अशी सुद्धा खरेदी करू शकता. आता या पुढील उपाय आहे म्हणजे या 2 पोटल्या. तर लाल आणि पिवळी पोटली अशा ठिकाणी आपल्याला बांधायची आहे की यामुळे आपल्या घरातील दुःख, दारिद्र्य संपूर्ण नष्ट होईल आणि घरामध्ये भरभराट होण्यामध्ये मदत होईल. तर या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला या पोटलीचा महाउपाय करायचा आहे. तर मी मागच्या वर्षीसुद्धा केला होता, तर म्हटलं चला आपण ह्या वर्षीसुद्धा आणूया. तर आपल्याला हे स्वामी केंद्रामध्ये किंवा एखाद्या पूजेच्या साहित्याच्या दुकानातसुद्धा मिळून जाईल. आणि ह्या ज्या पोटल्या आहेत या केंद्रातूनच आपल्याला जर घेतल्या तर त्या अभिमंत्रित केलेल्या असतात. तर आपल्याला जास्त काही करावं लागत नाही. तर वर्षातून एकदाच आपल्याला हा उपाय करायचा असतो. आणि गुढीपाडवा हा सण खूप मोठा आहे आणि ह्या सणाच्या दिवशी आपण जर केलं तर अधिक लाभ आपल्याला त्याचा मिळत असतो. तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला हा तोडगा बांधायचा आहे. लक्ष्मीकारक, धनधान्यकारक,
तर या लाल रंगाच्या पोटलीमध्ये रंगारी हिरडा आणि वडाच्या झाडाचं मूळ आहे। तर आपली नित्य कामे आपण करून हा उपाय करायचा आहे। तर 12च्या आधी आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे। उजव्या हातामध्ये आपल्याला ही जी काही साहित्य आहे किंवा पोटली आहे धरायची आहे। त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ जप करून झाला की आपल्याला तांबण्यामध्ये ठेवून या पोटलीची पूजा करायची आहे। त्यानंतर हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं, धूप, दीप दाखवायचा आणि आपल्या मेन एंट्रीला आपला जो डोअर आहे मेन डोअर, त्या मेन डोअरच्या वरती आपल्याला आतमधून ही लाल रंगाची पोटली बांधायची आहे, जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या डोक्यावरती ती येईल अशा पद्धतीने। अशा प्रकारे आपण ही पोटली जर बांधली तर आपल्या घराचे स्वरक्षण होते आणि स्वामीच्या नावातच सर्व काही आहे आणि त्यांची सुद्धा आशीर्वाद आपल्याला मिळत असतात। त्यानंतर आता बघूया पिवळी पोटली। तर आता ही पिवळ्या रंगाची पोटली आहे, त्याच्यामध्ये काय आहे तर 1 रुपयाचं नाणं आहे, हळकुंड आहे, तांब्याची लक्ष्मीची पावलं आहे, रंगारी हिरडा आहे, थोडेसे गहू घ्यायचे आहे आणि थोडं जाळमीठ घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीचं याच्यामध्ये साहित्य आहे। ही सुद्धा पोटली आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि श्री स्वामी समर्थांची एक माळ जपायची आहे। त्याच्यानंतर विधीनुसार ताटामध्ये ताम्हणात घेऊन याची आपल्या हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं, धूप, दीप दाखवून पूजा करायची। ही पोटली आपल्याला स्वयंपाकघरामध्ये बांधायची आहे। यामुळे अन्नपूर्णेचं वास्तव्य सदैव आपल्या घरामध्ये राहणार आहे। माता लक्ष्मीचा सुद्धा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळेल। तर बघा आता गुढीपाडवा सण खूप मोठा आहे, या सणाच्या दिवशी आपण बांधू शकता। शक्य नसेल कोणाला अडचणी असतील तर अशा प्रकारची पोटली पुढील येणाऱ्या सणाच्या दिवशी सुद्धा तुम्ही बांधू शकता। तर असा दिवस निवडून आपल्याला ही पोटली बांधायची आहे। तर वर्षभर आपल्याला ही पोटली अशीच ठेवायची आहे। त्याच्यानंतर परत गुढीपाडवा येईल त्यावेळेस आपल्याला काढून घ्यायची आहे। जुनी पोटली विसर्जन करून नवीन पोटली बांधायची आहे। तर आपल्याला हे जुनी पोटली आदल्या दिवशी स्वच्छता करत असताना काढून घ्यायची आहे आणि गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन पोटली बांधायची आहे। हा उपाय आपण केला आहे आणि केल्यानंतर तुम्हाला रोज शक्य होईल तर रोज तुम्ही धूपदीप दाखवा किंवा प्रत्येक सणाला आपल्याला दाखवायचा आहे। तर झालेली सेवा श्री स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपविते। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा। आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत। तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। रामकृष्ण हरी।